वाल्मिक कराडची प्रॉपर्टी जप्त होणार. कोर्ट 12 जुलै रोजी निर्णय देणार. वकील उज्ज्वल निकम यांची माहिती. मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात एक मोठी अपडेट समोर येते आहे. या प्रकरणाची पुढील सुनावणी येत्या 22 जुलै रोजी होणार आहे. तसेच वाल्मिक कराडसह इतर आरोपींच्या प्रॉपर्टी जप्तीबाबतच्या अर्जावर आज युक्तिवाद झाला आहे. आजच्या सुनावणीला विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांची देखील उपस्थिती होती. यावेळी वाल्मिक कराडला दोषमुक्त करण्याच्या अर्जावर तसेच प्रॉपर्टी सील करण्याच्या अर्जावर देखील न्यायालय येत्या 22 जुलै रोजी निर्णय देणार असल्याची माहिती उज्ज्वल निकम यांनी दिली आहे. तसेच वाल्मिक कराडला बीडमधून नाशिकच्या तुरुंगात हलवणार का, या संदर्भात सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी माहिती देत सांगितलं की वाल्मिक कराडला नाशिक कारागृहात हलवण्याचा निर्णय तुरुंग प्रशासनाचा आहे. न्यायालयात असला कुठल्याही प्रकारचा अर्ज आलेला नाही. सध्या वाल्मिक कराड बीड जिल्हा कारागृहात असल्याचंही ते म्हणाले आहेत. वाल्मिक कराड याच्या दोषमुक्ती अर्जाचा निकाल माननीय न्यायालय येत्या 22 जुलै रोजी देणार आहे असं न्यायालयाने स्पष्ट केलं आहे. आणि त्याप्रमाणे आरोपींची प्रॉपर्टी जप्त करण्याबाबत सरकारच्या वतीनं अर्ज करण्यात आले होते. त्याचा देखील युक्तिवाद दोन्ही वकिलांमार्फत करण्यात आला आणि त्याचा देखील निकाल येत्या 22 जुलै रोजी होणार आहे असं न्यायालयाने घोषित केलं आहे. इतर आरोपींचे देखील जे अर्ज होते त्यामध्ये आरोपींची प्रॉपर्टी जप्त करूनही त्या अर्जावर देखील 22 जुलैला निर्णय होणार असल्याची माहिती सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी दिली आहे. वाल्मिक कराड याच्या दोषमुक्तीच्या अर्जाचा निकाल न्यायालय दिनांक 22 जुलै रोजी देणार आहे असं आज त्यांनी स्पष्ट केलं. त्याचप्रमाणे आरोपींची जी प्रॉपर्टी जप्त करण्याचे जे अर्ज सरकारतर्फे देण्यात आलं होतं त्या संदर्भात कोल्हे वकिलांनी युक्तिवाद केला आणि त्याचा देखील निकाल 22 जुलैला देण्यात येईल असं न्यायालयाने आज घोषित केलं. इतर जे काही अर्ज होते इतर आरोपींचे की ज्यांनी देखील त्यांची प्रॉपर्टी जप्त करू नये अशा तऱ्हेची त्यांनी विनंती जी न्यायालय केलंय त्या संदर्भातला अर्जाचा निकाल देखील 22 जुलैला न्यायालय जाहीर करणार आहे. मला माहिती नाही, हा तुरुंग प्रशासनाचा अधिकार आहे आणि तुरुंग प्रशासन या बाबतीत निर्णय घेईल. वाल्मिक कराडला कोणत्या तुरुंगात ठेवणं अधिक सुरक्षित राहील याबद्दल तुरुंग प्रशासनाचा निर्णय असतो. तसा काही अर्ज अद्याप नाही आला. न्यायालयात अशा प्रकारचा अर्ज कोणताही आलेला नाही आणि त्याबद्दल न्यायालयाने आमच्याकडे देखील विचारणा काही केली नाही. ब्युरो रिपोर्ट SBN मराठी, मुंबई.